सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर पोहोचतील आणि सगळी स्टोरी एकत्र तुम्हाला प्लेलिस्टमध्ये ऐकायला भेटेल. आपल्या प्लेलिस्टला भेट द्या. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. सरस्वतीला पुष्पानं सांगितलं की थोरला मुलगा शेजारच्या आळीतल्या एका मुलीला आंघोळ करताना बघायला गेला आहे आणि सरस्वतीनं रागात दावं घेतलं. दुमतं तिमतं करूनच त्याला फटकवायला गेली आणि सरस्वतीला संतू झाडावर चढलेला दिसला आणि संतूला सुद्धा सरस्वती रागात येताना दिसली. तशी त्यानं वरून उडी मारली आणि पळायला लागला आणि सरस्वतीनं त्याला पकडला. सरस्वतीनं त्याला खूप खूप मारत त्याचं अंग हिरवं पिवळं करतच घरी आणलं. आता कोणाला काही कळतच नव्हतं की सरस्वती त्याच्यावर इतकी का चिडली आहे आणि कोणाला सांगावं तरी कोणत्या तोंडानं. किती लाज आणि शर्मेची गोष्ट होती. आणि आता त्याला मारल्यानंतर यावेळी सरस्वतीनं त्याच्यावर दयामाया न दाखवता एकही अश्रू डोळ्यातून गाळला नव्हता. याच्या पुढे आपण कमजोर पडायचं नाही असं तिनं ठरवलं. नाहीतर आपण आई म्हणून कमजोर पडलो तर त्याचाच त्या फायदा घेणार. तो मुलगा रडत होता, ओरडत होता आणि हे सगळं बघून जना हसत होती. आणि सरस्वती म्हणाली, तुला हे सगळं सुचतं का? आता तुला शाळा बंद करून कुणाच्या तरी मसराकडे सालानच ठेवते. जा मसरं राख, तिकडंच खा पी, म्हणजे तुझी अक्कल ठिकाणावर येईल. आता हल्ली मोठा पोरगा जणाचं सुद्धा ऐकत होता आणि तिचंच राहणीमान त्याला आवडत होतं. आता तो लहान होता म्हणून ठीक, पण मोठेपणी बापाच्या वळणावर हा जाणार म्हणजे जाणार असं सरस्वतीला वाटलंच. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ते काही खोटं नाही. त्याची सगळी लक्षणं चंद्रभानसारखीच दिसत होती. आणि आता सरस्वतीनं तिच्या भावाला निरोप पाठवला आणि म्हणाली, ताबडतोब ये. सरस्वतीचा मोठा मुलगा संतू आता अंगानं भरत होता. आता तो 8वीत जाणार होता 1-2 महिन्यांनीच, पण चांगलाच तगडा दिसायचा. चंद्रभानवरच गेला होता शरीरयष्टीने आणि कदाचित त्या नीच जणाची नजर त्याच्यावरही असायची असं सरस्वतीला वाटलं. तिला काय कोणत्या नात्याचा गोत्याचा पोच नव्हता. समोरचा गडी तिला ठोकायला झाला आणि तिची आग मिटली म्हणजे बस. कारण चंद्रभान आठवड्यातनं 15 दिवसातनं यायचा आणि ही बया घरातच उतानी पडलेली असायची सदा न कदा. आणि पोरं घरी असायचीच. मोठ्या पोराचं वयसुद्धा होतच असल्या गोष्टींकडे आकर्षित होण्याचं. आणि या जणानं जे दाखवून चंद्रभानला आकर्षित केलं तेच दाखवून जर संतूला आकर्षित केला तर खूप आकरीत झालं असतं. बाप आल्यावर बापासोबत आणि बाप नसल्यावर त्याच्या पोरासोबत झोपायला ही जण कमी करणार नव्हती. कारण तिच्या अंगात फारच आग होती आणि तिची आग मिटवणारा पुरुष तिला हवा होता. आणि हा सगळा विचार सरस्वतीनं केला आणि तिच्या भावाला ताबडतोब बोलवलं. मग एक दिवशी ती भाकऱ्या करत होती. पोरं भाकरी कधी होते त्याची वाट बघत होती. तिच्या बांगड्यांचं उरण भाकरीत उठत होता, जसा गाडीच्या चाकाचा वन एका रेषेत मातीत उठतो तसा. आणि पहिली भाकरी पापुद्रा आलेली टोपल्यात पडली तशी मधल्या पोरानं उचलली आणि कालवणात कुस्करून टाकली. आता 3ही मुलं वाढत्या वयाची होती. त्यांचं वाढीचं वय होतं आणि त्यांना खूप भूक लागायची. आता पुष्पा पळत आली आणि म्हणाली, आई मामा आलं. आणि सरस्वतीला आनंद झाला. ती जास्त माहेरी जात नव्हती आणि तिच्या माहेरचे जास्त इकडे येत नव्हते. आणि माहेरी तरी जास्त तालेवारी होती असं काही नव्हतं, पण खाऊन पिऊन सुखी होते. आणि तिनं भावाला चहापाणी केलं आणि जेवायला सुद्धा वाढलं. आणि तो म्हणाला, सरस्वती अक्का का बोलवलंस? तुझा ताबडतोब ये असा निरोप ऐकला आणि लगेच आलो. सरस्वतीनं त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली, अण्णा याला बोर्डिंग बघ एखादी, याला इथं ठेवायला नको. मी रोज पोटाच्या मागं जाते, याच्यावर कसं लक्ष ठेवू? आणि तिचा भाऊ म्हणाला, सरस्वती अक्का येतंय माझ्या कानावर सगळं. मी काय म्हणतो, इथं असल्या वातावरणात पोरं घेऊन राहतेस त्यापेक्षा तू चल आमच्यासोबत, आपल्या घरी चल, तिथं राहा. आणि सरस्वती म्हणाली, नाही, कितीही झालं तरी माझा इथेच हक्क आहे. माहेरची मी फक्त पाहुणे आहे. मी तिकडे आली तर आज चांगलं बोलणारी माझी वहिनी उद्या मला पाण्यात बघेल. त्यामुळे नको, तुमचा संसार सुखानं होऊ द्या. फक्त बहीण आहे म्हणून माझ्यावर लक्ष ठेव लांबूनच. गरज लागली की तुला हाक मारेनच. आणि तिचा भाऊ म्हणाला, बरं बघतो, याच्यासाठी तालुक्याच्या गावात बोर्डिंग बघतो. तसं पण बोर्डिंग 8वीपासून असती म्हणा, पण बोर्डिंग शाळा सुरू झाल्यावर सुरू होईल. तोपर्यंत अजून 3-4 महिने तो इथेच थांबणार आहे. मग काय करायचं? सरस्वती म्हणाली, इथली वार्षिक परीक्षा झाली की तुला
तू त्याला तिकडंच घेऊन जा, तोपर्यंत मी त्याला सोबतच घेऊन जाते आणि चांगलं लक्ष ठेवते. मग असंच दिवसामागून दिवस जात होते. सरस्वतीची पोरं आणि इतर आणखीन पोरं बाजार झाला की दुसऱ्या दिवशी पळत पळत शाळेत जायचे, कारण बाजार तर फिरण्यासाठी ते तसे करत होते. आणि गोंधळ गडबडीत कुणाचा तरी 4 आणे 8 आणे रुपया पडलेला असायचा. तोच मुलांना सापडायचा आणि त्यांना खूप आनंद व्हायचा. शेजारीत गुजराचं मोठं दुकान असायचं आणि रोजच्या रोज दुकानातला केर शेजारच्या उकिरड्यावर टाकला जायचा आणि ही सगळी मुलं त्या उकिरड्यावर फिरायची. त्यात हमखास त्यांना काहीतरी भेटायचंच. पेन्सिल, कांडी, पेन, एखादा रुपया असलं काहीतरी भेटायचं आणि पोरांना खूप आनंद व्हायचा. आणि सरस्वतीचं मोठ्या पोरावर चांगलं लक्ष असायचं. तिनं पुष्पाला आणि मधल्या पोरगा दत्तू दोघांना सांगूनच ठेवलं होतं, संतू भावड्यावर लक्ष ठेवा. जरा कुठं त्यानं काही केलं की मला सांगा. आणि आता काही दिवस झालं संतू शांत होता. सरस्वतीनं त्याच्यावर जास्त दयामाया दाखवली नाही, त्यामुळे तो घाबरला होता. आणि पुन्हा जर असं काही केलं तर मीच विहिरीत जीव देईन. तुमच्यासाठी मी जगते. तुमच्या बापानं मला त्रास दिला तरी, मग तुम्ही जर असं केलं तर मी जीव देणार म्हणजे देणार. मग तुला काय करायचं ते कर, असं सरस्वती त्या पोराला म्हणाली होती आणि म्हणून तो घाबरला होता. पण आता सरस्वतीचा हा उपाय आणि ही भावनिक धमकी त्याला किती वेळ रोखणार होती कुणास ठाऊक. मग उन्हाळ्याच्या दिवसात सकाळची शाळा सुरू झाली. पोरांचे पाय पोळायचे, त्यांच्या चपल्या तुटलेल्या असायच्या. गवतावरनं ते चालायचे. सकाळी ऊन नसायचं त्यामुळे काही वाटत नव्हतं मातीतून चालताना, पण दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यावर घरी येताना मात्र ती माती खूप पोळायची. इतकी पोळायची की पायाला फोड यायचे. आणि पुष्पा कधी जास्त त्रास झाला, चालता येईना की फाटक्या चिंध्या बांधून पुष्पा घरी जायची. इथं पोरांना घालायला चप्पल नव्हती आणि बाप मात्र बुटांना पॉलिश करून फिरत होता. त्याचा रुबाब वाढतच चालला होता पण कमी होत नव्हता. आता उन्हाळा सुरू झाला होता आणि नेमकी म्हस व्यायला झाली होती. तिला 9वा महिना लागला होता आणि ती व्यायल्यावर झाला चांगले दिवस येतील. दूध विकायला लागल्यावर असं सरस्वतीला वाटलं. मग मुलांना कपडे आणायचे, चप्पल आणायची, दप्तर आणायचं पुढच्या वर्षीसाठी. मोठ्या पोराची बोर्डिंगची सुद्धा सोय होईल असं त्या म्हशीच्या दुधावर तिनं स्वप्न बघितली होती. पण आता उन्हाळ्याचे दिवस येत होते. जनावरांना खायला जास्त नव्हतं आणि 2-4 शेळ्या, गाय, तिचं वासरू आणि म्हस इतकं सगळं जगवणं कठीण चाललं होतं. आता सरस्वतीच्या जीवावर नुसती जनावरं नव्हती तर माणसंसुद्धा खात होती. इतक्या सगळ्या जनावरांना खूप लांबून पाणी आणावं लागायचं, ते सुद्धा विहिरीतून काढून आणायचं. पोरं शाळेतून घरी आली की त्यांना दिवसभर तेच काम लागायचं. डोक्यावर पाणी आणायचं आणि ते हौदात ओतायचं. एकदा तर पुष्पा डोक्यावर भरलेलं पातेलं घेऊन चालत आली आणि येता येता बांधावरून घसरली. नेमकं घर जवळ आलं होतं आणि तिचं सगळं पाणी सांडलं आणि मेहनत वाया गेली. आणि ती पुन्हा परत गेली पाणी आणायला. पण आता तिथं तिला कोण विहिरीतून पाणी काढून देणार? सगळेजण तर आपल्या बायकांना, आपल्याच पोरींना पाणी काढून द्यायचे. पण यांचा बाप मात्र बोंबलत फिरत होता सरस्वतीच्या मुलांना आणि तिला पुरुषाचा आधारच नव्हता. मग कसं बसं सगळ्यात शेवटी एका माणसानं पाणी भरून दिलं आणि पुन्हा पातेलं भरून घेऊन आली पुष्पा. आणि जना मात्र आयतं फुकटचं पाणी वापरायची, प्यायलासुद्धा आणि तिचं ढुंगण खांगळायलासुद्धा. पुष्पा मात्र तिला अडवायची, पाणी घेऊ नको म्हणायची. तर जना त्या मोठ्या पोरीला पाणी आणायला लावायची आणि ते पोरगंसुद्धा जनासाठी पाणी आणून द्यायचं. आणि झाला, जना त्याला खायला प्यायला द्यायची. संध्याकाळी पुष्पा सांगायची सरस्वतीला, संतू भावड्यानं काकीला पाणी आणून दिलं. आणि सरस्वतीला त्या पोराची आणखीनच काळजी वाटायची. आता भर दुपारी आईस्क्रीमवाला यायचा. पोरं त्याच्याकडे टकामका बघायची, पण जवळ पैसे नसायचे. जना मात्र ऐटीत पैसे काढायची आणि पोरांसमोर आईस्क्रीम खायची आणि फक्त संतूला आईस्क्रीम घेऊन द्यायची आणि त्याच्याकडून कामं करून घ्यायची. संतू ते आईस्क्रीम पुष्पाकडे घेऊन यायचा आणि म्हणायचा, खा पुष्पा, काकीनं दिलं आहे आईस्क्रीम. आणि आता पुष्पा त्या आईस्क्रीमकडे बघून जीभ चाटायची, पण जना तिकडून बघत असायची फार तुच्छतेनं. त्यामुळे पुष्पा ते खात नव्हती आणि संतूला म्हणायची, संतू भावड्या, तुझं नाव मी आईला सांगणार, मग आई तुला लय मारेल, तिचं घेऊ नको काय पण खायला. संतू ऐकत नव्हता, तो खायचा. आणि असेच उन्हाचंच आईस्क्रीमवाला, पेप्सीवाला, पेरूवाला यायचा आणि दरवेळी जना तशीच करायची. त्यांच्याच बापानं दिलेल्या पैशातून ती ऐश करायची आणि पोरांना स्वतःकडे टकामका बघायला लावायची. आणि हे जेव्हा सरस्वतीला कळलं तेव्हा ती पोरांसाठी ₹1-2 ठेवून जायची आणि जनाकडे बघू नका, ती खाताना असं म्हणायची. मग आज पुष्पा, दत्तू आईस्क्रीमवालीची वाट बघत होते, कारण आज त्यांच्याकडे पैसे होते.
मग भर दुपारी 2 नंतर पिपाणी वाजली आणि आईस्क्रीमवाला आला म्हणून ते बाहेर पळत आले आणि खाऊन पिऊन शेंगदाण्यासारखी फुगलेली गोरी गुमटी जणसुद्धा बाहेर आली आणि पुष्पाच्याच पाठीमागं जाऊन उभा राहिली. पुष्पानं पैसे दिले आणि त्या आईस्क्रीमच्या डब्यात वाकून बघितलं. पिवळी, लाल, पांढरी, हिरव्या अशा वेगवेगळ्या रंगाची ती गारीगारची आईस्क्रीमची कांडी होती आणि पुष्पानं लाल रंगाचं आईस्क्रीम घेतलं आणि चाटत चाटत निघाली. आणि चवीनं ते आईस्क्रीम ती जिभेवर ठेवत होती आणि तिचं खाऊन 1-2 घास पण झाले नसतील तसं नालायक जणानं मुद्दाम तिला धक्का दिला आणि आईस्क्रीम सकट छोट्या पुष्पाला तिनं धुळीत पाडलं. सगळी आईस्क्रीम मातीत पडली. पुष्पाचं तोंड आणि अंगसुद्धा धुळीनं भरलं आणि तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू बघून जना तिच्या समोरून आईस्क्रीम चाटत चाटत हसत तिच्या खोलीत निघाली आणि म्हणाली, नीट बघून चालता येत नाही होय? डोळं फुटलं का तुझं? आता खा माती. का माझा आईस्क्रीम देऊ? धर, असं म्हणून स्वतःचा हात पुढे करायची आणि पुन्हा चाटायची आणि आईस्क्रीम 4ही बाजूनं उष्ट करायची आणि पुष्पा त्या आईस्क्रीमकडे बघून खूप रडायला लागली.